नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळा देवघट येथे शाळा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहपूर्ण, आनंददायी आणि संस्मरणीय वातावरणात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची पारंपरिक बैलगाडीतून गावभर सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. लेझीम, ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या जयघोषात ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून फिरली. ग्रामस्थांनी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. अनेकांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुगे, रांगोळी आणि स्वागत फलकांनी संपूर्ण परिसर खुलून गेला होता. शाळेत आगमन झाल्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे प्रेमळ स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पहिल्या शालेय दिवसाची आठवण जपण्यासाठी त्यांच्या पायांचे ठसे घेण्यात आले. हा उपक्रम पालकांसाठी विशेष आकर्षणाचा ठरला. यावेळी विद्यार्थ्यांना पेन्सिल, खोडरबर, पट्टी तसेच इतर शालेय साहित्य भेट म्हणून देण्यात आले. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शाळेची ओळख करून दिली व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ, गाणी आणि आनंददायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील भीती दूर होऊन शाळेविषयी आत्मीयता निर्माण झाली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले. पालकांनीही शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, अंगणवाडी सेविका, शिक्षकवृंद, पालक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवागत विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेची पहिली पायरी आनंदाची, शिक्षणाची वाट यशाची हा संदेश देत पार पडलेला हा प्रवेशोत्सव विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला. देवघट शाळेच्या या उपक्रमामुळे शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून प्रत्येक मूल शाळेत, प्रत्येक मूल शिक्षणात हा संदेश प्रभावीपणे पोहोचला.